नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय। 1 ऑगस्टपासून सर्वांना खुशखबर। 23 जुलै बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। लाडकी बहीण योजनेत महिलांना आता जुलैच्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे। लाडकी बहीण योजनेत जुलैचा हप्ता येत्या 8 दिवसात जमा केला जाऊ शकतो। महिन्याअखेर महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा केले जातील। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पावसाळी अधिवेशनात धुवाधार बरसलेल्या राजकीय विरोधकांच्या सरी ओसरल्या आणि अधिवेशनानंतर 3च दिवसांनी आलेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस खास करून विरोधकांकडून राजकीय अभिष्टचिंतनाचा वर्षाव करणारा ठरला। मुख्यमंत्री फडणवीस हे ज्या पद्धतीने कष्ट उपसत असतात, ते कष्ट पाहून फडणवीस थकत कसे नाही असा प्रश्न मलाही पडतो। त्यांचा कामाचा झपाटा पाहिला की माझा पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो काळ आठवतो, असे उद्गार ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरदचंद्र पवार यांनी काढले। तर फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कारकिर्दीत महाराष्ट्राने औद्योगिक आणि आर्थिक प्रगती केली, असे कौतुक शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले। या दोन्ही कट्टर विरोधकांनी फडणवीस यांना राष्ट्रीय पातळीवरील जबाबदारीसाठी सदिच्छाही दिल्या, हे विशेष आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। रोहित पवार म्हणाले की माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत अहंकाराने बोललेले, त्यांनी शेतकऱ्यांना भिकारी म्हटले, सरकारलाही भिकारी म्हटले। तुमच्या कृत्यामुळे तुम्हाला राजीनामा हा द्यावाच लागेल। तुमचे नेते याबाबत काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल। अजितदादांना माझी विनंती आहे, कोकाटेंचं खातं बदला आणि तिथे चांगल्या व्यक्तीला संधी द्या, नाहीतर तुम्हीच तिथे कृषी खात्याची जबाबदारी सांभाळा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। आजचे भाजप आणि मित्रपक्षाचे नेते स्वतःला काहीही समजतात। दादा तर एका पक्षाचे प्रमुख झाले आहेत। तुमचे मंत्री अशा पद्धतीने वागत असतील तर दादांचे स्वतःवर नियंत्रण आहे, पण त्यांच्या मंत्र्यांवर नियंत्रण नाही असे म्हणायचे का, असा प्रश्नही रोहित पवार यांनी अजित पवारांना विचारला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर जंगली रमी खेळतानाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे। शेतकरी व शेतीशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित आहेत। न्याय मिळत नसल्याने दररोज 7 शेतकरी आत्महत्या करत आहेत। असे असताना कृषी मंत्री रमी खेळत आहेत, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे। या कृत्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट असून मंत्री कोकाटेंचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी विविध शेतकरी संघटनांनी केली आहे। दरम्यान राजीनामा घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। अतिवृष्टीत नुकसानीच्या भरपाईत शासनाने बदल केल्यामुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचा अहवाल पुन्हा नव्या दराने करण्यात आला आहे। याचा फटका बाधित शेतकऱ्यांना बसणार असून त्यांना मिळणारी भरपाईची रक्कम कमी होणार आहे। नवीन दराने 12 कोटींची नुकसानीची रक्कम 7,91,00,000 आली आहे। त्यामुळे 14,000 शेतकऱ्यांना या भरपाईत आर्थिक फटका बसला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चौफेर टीका सुरू झाली असून त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला आहे। त्यानंतर बघा, अजित पवार कोकाटे यांना कृषी मंत्री पदावरून हटवून मकरंद पाटील यांना जबाबदारी देण्याचा विचार करत आहे, तर कोकाटेंकडे मदत व पुनर्वसन खातं सोपविण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। कोकाटेंचा बचाव आणि कायदेशीर कारवाईचा इशारा। कोकाटेंनी रमी खेळल्याचा आरोप फेटाळून विरोधकांवर अब्रू नुकसानीचा खटला भरण्याचा इशारा दिला आहे। तसेच व्हिडिओ फसवणूक असल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे।